नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या करंट अफेअरच्या सिरीजमध्ये। तर बघा मित्रांनो, आजचे महत्त्वाचे प्रश्न आपण इथे डिस्कस करूया। पहिला प्रश्न दिलेला आहे 13 डिसेंबर 2001 मध्ये आपल्या सर्वांना माहिती आहे भारतीय संसदेवर काय झालेला होता, हल्ला झालेला होता। तर आत्ताच अलीकडे 13 डिसेंबर 2023 ला संसदेमध्ये टियर गॅस सोडण्यात आलेला होता। ही घटना तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्यामुळे हा जुना मुद्दा जो आहे हा तुम्हाला इथे पाठ ठेवायचा आहे। मित्रांनो, तुम्हाला माहित असेल 26 नोव्हेंबर 2008 ला मुंबईवर सुद्धा हल्ला झालेला होता आणि तत्कालीन मुख्यमंत्री कोण होते असा जर प्रश्न आला तर लक्षात ठेवा विलासराव देशमुख। मग आपल्याला माहित असलं पाहिजे संसद। आता संसदे संबंधित घटनेमध्ये कोणती कलम आहे तर ती आहे 79। आणि लक्षात घ्या संसदेमध्ये एक येते लोकसभा आणि एक येते राज्यसभा। तर यामध्ये महत्त्वाचं म्हणजे 80 मध्ये राज्यसभेचा उल्लेख देण्यात आलेला आहे, तर कलम 81 मध्ये लोकसभेचा उल्लेख देण्यात आलेला आहे। म्हणजे संसदेची कलम 79 लक्षात ठेवा, त्यानंतर राज्यसभा वरिष्ठ सभागृह आहे म्हणून कलम 80 आणि लोकसभा कनिष्ठ सभागृह आहे तर त्याची कलम लक्षात ठेवायची आहे तुम्हाला 81। तर या पद्धतीने लक्षात ठेवा। आणि 82 कलम जर आलीच पेपरमध्ये तर लक्षात ठेवायचं आपल्याला परिसीमन आयोगाची स्थापना करणे कलम 82 नुसार। ओके, सो संसद सध्या चर्चेमध्ये आहे तर हा पॉईंट लक्षात ठेवा। त्यानंतर आहे छत्तीसगड राज्याचे नवीन मुख्यमंत्री कोण झालेले आहे तर विष्णुदेव साई हे झालेले आहे। आणि छत्तीसगडमध्ये एकूण 90 जागा आहे। विधानसभेच्या किती जागा आहे 90 जागा, लक्षात असू द्या। मग महत्त्वाचा पॉईंट हा आहे की छत्तीसगडला महाराष्ट्राची सीमा लागलेली आहे का तर हो, छत्तीसगडला गोंदिया आणि गडचिरोली या 2 जिल्ह्यांची सीमा लागलेली आहे। पॉईंट पाठ ठेवा। मग मध्य प्रदेशमधून छत्तीसगडची निर्मिती केव्हा झाली तर 1 नोव्हेंबर 2000 या रोजी मध्य प्रदेशमधून छत्तीसगड या नवीन राज्याची निर्मिती झाली। नवेगाव बांध कुठे आहे गोंदियाला, चपराळा, सुरजागड, भामरागड हे जे डोंगर आहे हे गडचिरोलीमध्ये आहे, तर नवेगाव बांध हे गोंदियामध्ये आहे। ओके, तर चिरोली चिकियाला हे जे डोंगर आहे हे गडचिरोलीमध्येच आहे मित्रांनो। ओके, त्यानंतर चिकोडी डोंगर म्हटलं तर कोल्हापूर आणि चिरोडी आणि गाविलगड म्हटलं तर अमरावती। आता गाविलगडवर प्रश्न, आता गट क जी परीक्षा पार पडलेली आहे रविवारी तर त्यामध्ये हा प्रश्न विचारलेला होता मित्रांनो। ओके, सो हा पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचा आहे। 17 डिसेंबरला जी एक्झाम झाली त्यामध्ये हे प्रश्न विचारलेले होते। पुढचा प्रश्न कोणता आहे की जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते कोण ठरलेले आहे तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते ठरलेले आहे। 76% लोकांनी त्यांना पसंती दर्शवलेली आहे। त्यांचा जन्म 17 सप्टेंबर 1950 मध्ये झालेला होता आणि स्वातंत्र्यानंतर जन्मलेले ते पहिले पंतप्रधान होते। ओके, त्यांच्या आईचं नाव होतं हिराबेन आणि बाबाचं नाव होतं दामोदर दास। हा एक पॉईंट तुम्ही सर्वांनी इथे लक्षात ठेवा। या देशाचे पंतप्रधान कोण झालेले आहे डोनाल्ड टस्क हे झालेले आहे। आणि कोरिया प्रजासत्ताक राजनैतिक संबंधांना 50 वर्ष पूर्ण झालेले आहे, कारण आपल्या राजनैतिक संबंध हे 1973 मध्ये सुरू झालेला होता। आणि महत्त्वाचं म्हणजे बघा मित्रांनो, पुढचा पॉईंट काय आहे की हेली, जिम कार्बेट आणि रामगंगा नॅशनल पार्क हे एकच नाव आहे। आधी हेली नाव होतं, नंतर जिम कार्बेट झालं आणि नंतर रामगंगा नॅशनल पार्क। तर याची स्थापना 1936 आहे आणि हे उत्तराखंडमध्ये आहे आणि भारतातील हा पहिला व्याघ्र प्रकल्प होता जिम कार्बेट। मग व्याघ्र प्रकल्पाला सुरुवात कधी झाली होती तर 1973 मध्ये झालेली होती आणि याला 50 वर्ष पूर्ण झालेले आहे। आता पुढचा प्रश्न आहे नारी शक्ती सेव्हिंग अकाउंट सुरू करणारी पहिली बँक कोणती आहे तर ती बँक आहे बँक ऑफ इंडिया। आणि बँक ऑफ इंडियाची स्थापना ही 1906 मध्ये झालेली होती। हा पॉईंट सर्वांनी इथे लक्षात घ्या। महत्त्वाचा प्रश्न आहे, IMP करा। ठीक आहे, तर बघा ATMचा फुल फॉर्म काय होते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा। महाराष्ट्र राज्यात कैद्यांना स्मार्ट कार्ड फोन उपलब्ध करून देणारे पहिले तुरुंग कोणते ठरलेले आहे तर ते ठरलेले आहे येरवडा तुरुंग, जे की पुण्यामध्ये येते। आणि लक्षात असू द्या याच येरवडा तुरुंगामध्ये पुणे करार झालेला होता महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दरम्यान। ओके, 24 सप्टेंबर 1932 ला। ओके, 24 सप्टेंबर 1932 ला हा करार झालेला होता। त्यानंतर बघा मित्रांनो पुणे विद्यापीठाची स्थापना ही 1948 मध्ये झालेली होती आणि या विद्यापीठाला 75 वर्ष पूर्ण झाले आहेत, त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो। ओके, आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ जे आहे मित्रांनो ते नागपूरला आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे 1923 ला या विद्यापीठाची स्थापना झाली होती, म्हणजे ऑब्व्हियसली 2023 मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेले आहे। त्यामुळेच लक्षात घ्या 108वी सायन्स काँग्रेस परिषद जी पार पडली आहे ती नागपूर विद्यापीठामध्येच पार पडलेली आहे। 108वी सायन्स काँग्रेस परिषद कुठं पार पडली नागपूरला। आणि महत्त्वाचं म्हणजे काय बघा, आणखी एक पॉईंट लक्षात घ्या 25वी ई गव्हर्नन्स परिषद जर विचारली तर ती पार पडलेली होती कटरा जम्मू काश्मीर या ठिकाणी। ओके, कटरा नावाचं ठिकाण आहे जम्मू काश्मीर या ठिकाणी ही परिषद पार पडलेली होती। त्यानंतर पहा संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान कधीचं 2001चं। संत तुकाराम वनग्राम योजना कधीची 2006 ची योजना आहे। महात्मा
महात्मा गांधी तंटामुक्ती गाव अभियान आहे 15 ऑगस्ट 2007चं. तर या तिन्ही योजना तुम्ही माझ्याकडून पाठ करा, कारण यावरती तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. आणि महत्त्वाचे पॉईंट्स बघा शेवटचे. महात्मा गांधी तंटामुक्त अभियान कधीचं? 15 ऑगस्ट 2007चं आहे. तर बघा आता स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठ नांदेड 1994, गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ 1983चं आहे, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरला आहे 1962ची स्थापना आहे. त्यानंतर सोलापूर विद्यापीठ आहे 2004चं आणि यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ आहे नाशिक 1989. हे कोणत्या मित्रांनो? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे ज्ञानगंगा घरोघरी. आणि महत्त्वाचं म्हणजे ज्ञानगंगा घरोघरी. आणि शेवटचा महत्त्वाचा पॉईंट आहे गोंडवाना विद्यापीठाची स्थापना कोणत्या ठिकाणी करण्यात आली होती? गडचिरोली. आणि लक्षात असू द्या स्थापना आहे 2001ची. हा पण महत्त्वाचा पॉईंट आहे, कारण यावरती वेळोवेळी प्रश्न विचारले जातात. महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जंगलाचं प्रमाण गडचिरोली जिल्ह्यामध्ये आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात सर्वात कमी घनता ही गडचिरोली जिल्ह्याची आहे, जी की दर चौरस किलोमीटरला फक्त 74 इतकी आहे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे, सर्वांनी इथे लक्षात घ्या. मित्रांनो 2 डिसेंबर हा संगणक साक्षरता दिवस म्हणून काय केला जातो? साजरा केला जातो. आपण काल बघितलं होतं की 1 डिसेंबरला एड्स दिवस काय केला जातो? साजरा केला जातो. यावर आपण पूर्ण इन्फॉर्मेशन कालच्या लेक्चरमध्ये बघितली होती. तर 2 डिसेंबरला संगणक साक्षरता दिवस असतो मित्रांनो. 2 डिसेंबरला संगणक साक्षरता दिवस असतो. त्याचप्रमाणे 2 डिसेंबरला राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस असतो आणि 2 डिसेंबरला गुलामगिरी निर्मूलन दिवससुद्धा असतो. तर हे तिन्ही पॉईंट तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. ओके. तर बघा मित्रांनो, आपल्या घटनेच्या कलम 47मध्ये आरोग्य पोषण यासंबंधी सांगण्यात आलेला आहे. हा एक पॉईंट सर्वांनी लक्षात घ्या. त्यानंतर कलम 48A आहे आपल्या भारताच्या राज्यघटनेमध्ये. 48A आहे पर्यावरणाचं संरक्षण करणे. ओके. सो प्रदूषण शब्दाला म्हणून मी हा पॉईंट सांगितलं की पर्यावरणाचं संरक्षण करणे कलम 48A मध्ये सांगण्यात आलेला आहे. ओके. आणि मूलभूत कर्तव्य 7व्या क्रमांकाचं आहे, जे की पर्यावरणाच्या संरक्षणास संबंधित आहे. ओके. मूलभूत कर्तव्य 11 आहे, पण 11 पैकी 7व्या क्रमांकाचं कर्तव्य काय म्हणते? पर्यावरणाचं संरक्षण करणे. हा पण एक पॉईंट लक्षात असू द्या. ओके. आता गुलामगिरीवरून आपल्याला एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे, वेठबिगारी. वेठबिगारी भारतामध्ये बंदी आहे. तर कोणत्या कलमानुसार? लक्षात घ्या, कलम 23 तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. कलम 23. आणि 24मध्ये काय आहे? बालकामगार बंदी. ओके. 14 वर्षाखालील मुलांना बालकामगार समजले जाते जर ते कामावर जात असेल तर. ओके. त्यानंतर बघा मित्रांनो, तृतीय रत्न जे नाटक आहे ते 1855मध्ये कोणी काढलेलं होतं? तर हे काढलेलं होतं महात्मा ज्योतिबा फुले यांनी. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी काढलेलं होतं 1855मध्ये. आणि बघा इथं गुलामगिरी शब्द आला म्हणून मी एक पॉईंट कव्हर करून देतो तुम्हाला. गुलामगिरी नावाचा ग्रंथ महात्मा ज्योतिबा फुले यांनी 1873मध्ये लिहिलेला होता. आणि महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो बघा की या ग्रंथाला 150 वर्ष पूर्ण झालेले आहे 2023मध्ये. त्यामुळे मोस्ट एमपी करा, तुम्हाला यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाणार आहे. ओके. त्यानंतर सत्सार आणि इशारा. ठीक आहे. तर हे कधीचे होते? तर हे होते 1885चे. त्यानंतर त्यांनी शेतकऱ्याचा आसूड हा ग्रंथ लिहिला होता 1883मध्ये. ओके. मोस्ट एमपी. आणि ब्राह्मणाची कसब हा ग्रंथ लिहिला होता 1869. तर हे पॉईंट पाठ ठेवा. द हिंदू पॅट्रियट कोणी काढलेलं होतं? हे काढलेलं होतं हरिश्चंद्र मुखर्जी. माझ्याकडून हा मोस्ट एमपी क्वेश्चन करा. तुम्हाला इतिहास या विषयामध्ये यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि नीलदर्पण काय आहे? हे ऑलरेडी परीक्षेत विचारलेलं होतं. नीलदर्पण हे नाटक होतं आणि ते काढलेलं होतं दीनबंधू मित्र यांनी. ओके. आणि निळीच्या उठावासंबंधित माहिती आपल्याला नीलदर्पण या नाटकामधून मिळते. त्यानंतर 2 डिसेंबरला संगणक साक्षरता दिवस होता. त्यामुळे मी इथे 2-3 पॉईंट कव्हर करून दिलेले आहे. तो पॉईंट लक्षात घ्या की संगणकाचा शोध कोणी लावलेला होता? चार्ल्स बॅबेज याने संगणकाचा शोध लावलेला होता. आणि भारत देशातील इंटरनेट सुविधा कधी सुरू झाली होती? 15 ऑगस्ट 1995ला. तुम्ही गुगलवर सर्च केलं तुम्हाला ही तारीख दिसेल, 15 ऑगस्ट 1995. आणि कोणामार्फत? विदेश संचार निगम लिमिटेड म्हणजे BSNLद्वारे. आणि BSNLची स्थापना लक्षात असू द्या 1986ची आहे. ओके. एक BSNL आहे मित्रांनो, भारत संचार निगम लिमिटेड. तर मला तुम्ही सांगा की BSNLची स्थापना केव्हा झाली हे नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा. ओके. महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर 5Gची सुरुवात. जी म्हणजे जनरेशन लक्षात ठेवा. ओके. जी म्हणजे काय होतं? जनरेशन. ओके. सो 5Gची सुरुवात भारतामध्ये 1 ऑक्टोबर 2022ला दिल्ली या ठिकाणाहून झालेली आहे. मोस्ट एमपी करा. ओके. संगणक टॉपिक आहे, तुम्हाला परीक्षेत प्रश्न येऊ शकतो. वर्ल्ड वाईड वेब म्हणजे WWWचा शोध कोणी लावलेला होता? टिम बर्नर्स-ली याने लावलेला होता 1989मध्ये. आणि फादर ऑफ वर्ल्ड वाईड वेब असं म्हटलं जाते टिम बर्नर्स-लीला. ओके. मात्र संगणकाचा शोध कोणी लावला? चार्ल्स बॅबेज. त्यानंतर चंपारण्य सत्याग्रह महात्मा गांधी यांनी केलेला होता 1917मध्ये आणि नीळ उठावा संबंधित होता.
ओके, सो कोणी केला होता? महात्मा गांधी यांनी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, 1 डिसेंबर 1965 मध्ये BSF म्हणजे बॉर्डर सिक्युरिटी फोर्सची स्थापना करण्यात आली होती, सीमा सुरक्षा बल BSF. ओके, आणि BSFचे प्रमुख सध्या कोण झालेले आहे? नितीन अग्रवाल. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि ब्रीद वाक्य आहे आणि जीवनासाठी कर्तव्य हे काय आहे? ब्रीद वाक्य आहे जीवनासाठी कर्तव्य. ओके, त्यानंतर 5वा वैश्विक आयुर्वेद महोत्सव. त्यानंतर बघा मित्रांनो, 5वा वैश्विक आयुर्वेद महोत्सव 2023 तिरुअनंतपुरम केरळ या ठिकाणी पार पडलेला आहे. ओके, सो आयुष मंत्रालयाद्वारे हा महोत्सव पार पडलेला आहे. पेपरमध्ये आरोग्य मंत्रालय वगैरे येऊ शकते. ओके, पण आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे? आयुष मंत्रालय हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मित्रांनो. ओके, आता आपल्याला आयुष मंत्रालय लक्षात ठेवायचं आहे. मग आयुषमध्ये ए काय आहे? आयुर्वेद. वाय काय आहे? योगा. यू आहे युनानी. एस आहे सिद्ध आणि एच आहे होमिओपॅथी. ओके, सो यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो, लक्षात असू द्या. मग जागतिक योग दिवस कधी असतो? 21 जून. आणि 2015 पासून योग दिवस काय केला जातो? साजरा. आता 21 जूनलाच का? कारण उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस हा 21 जून असतो. ओके, हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा. ओके, आणि योग केल्यामुळं आपलं आयुष्यसुद्धा काय होत जाते? मोठं होत जाते, असं लक्षात ठेवा. ठीक आहे, हॉर्नबिल महोत्सव नागालँडचा आहे. विधान चुकी बरोबर आहे. आणि बघा, अलीकडेच 1 डिसेंबर 1963ला नागालँड राज्याचा स्थापना दिवस सुद्धा साजरा करण्यात आलेला आहे. आणि नागालँडच्या स्थापनेला 2023 मध्ये 60 वर्ष पूर्ण झालेले आहे. म्हणजे हिरक महोत्सवी वर्ष आहे नागालँडचं. ओके, सो प्रश्न येऊ शकतो तुम्हाला की हिरक महोत्सवी वर्ष डायमंड इयर कोणत्या स्टेटचं आहे? तर ते आहे नागालँडचं. आणि नागालँड हे आसाम राज्यातून बाहेर आलेलं होतं, हा पॉईंट लक्षात ठेवा. कोणत्या राज्यातून बाहेर पडलेलं होतं नागालँड? आसाम या राज्यातून. ओके, सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि 13वी घटनादुरुस्ती 1963 हे नागालँड संबंधित आहे. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो, एक पॉईंट लक्षात असू द्या की कलम 3 नुसार नवीन राज्याची निर्मिती केली जाते. विधान चुकी बरोबर आहे. त्याचप्रमाणे एखाद्या राज्याचे नाव, सीमा, क्षेत्रफळ बदलायचे असेल तर कलम 3 नुसारच हे केलं जाते. आणि लक्षात असू द्या, एखाद्या राज्याची निर्मिती करत असताना किंवा नाव, सीमा, क्षेत्रफळ बदलत असताना राष्ट्रपतीची पूर्वसंमती आवश्यक असते. धूम्रपान प्रतिबंधित अधिनियम रद्द करणारा देश कोणता ठरलेला आहे? न्यूझीलंड. कारण या अगोदर धूम्रपान बंदी न्यूझीलंडनंच केलेली होती, मात्र तिथं सरकार बदललेलं आहे आणि हा अधिनियम रद्द करण्यात आलेला आहे. ओके, मग काही पॉईंट लक्षात ठेवा की तंबाखूमध्ये काय असते? निकोटीन हा घटक असतो. चिंचेमध्ये टार्टारिक असते. ठीक आहे, त्यानंतर बघा, लिंबूमध्ये, संत्र्यामध्ये सायट्रिक ॲसिड, दुधामध्ये लॅक्टोज आणि दह्यामध्ये लॅक्टिक. लक्षात असू द्या. ओके, कसं लक्षात ठेवा? इथे पण विलॅन्टी आहे आणि इथं पण विलॅन्टी आहे. ओके, सो दही लॅक्टिक आणि दूध लॅक्टोज. लक्षात ठेवा, कारण कन्फ्युजन होते मग कधी आपलं, तर हे क्लिअर ठेवा. टोमॅटोमध्ये ऑक्झॅलिक ॲसिड असते. व्हिनेगारमध्ये ॲसिटिक ॲसिड. मोस्ट टाईम करा, व्हिनेगारमध्ये असते ॲसिटिक ॲसिड. अफू गांजामध्ये मार्फिन असते. चहामध्ये टॅनिन, कॉफीमध्ये कॅफिन, गहूमध्ये ग्लुटीन, तर मुंगीमध्ये मिथेनॉइक आणि फॉर्मिक ॲसिड असते मित्रांनो. ओके, चला, काही हा पॉईंट लक्षात ठेवा की अ जीवनसत्वाच्या अभावी रातंदडेपणा, ब जीवनसत्वाच्या अभावी बेरी ब लक्षात ठेवा. क जीवनसत्वाच्या अभावी स्कॅर्वी हा रोग होतो, क लक्षात ठेवा. त्यानंतर ड जीवनसत्वाच्या अभावी मुडदूस, ड लक्षात ठेवा इथे, आणि अस्थिमृदुता सुद्धा म्हणू शकता. ईच्या अभावी, ई जीवनसत्वाच्या अभावी वांजपणा, तर के जीवनसत्वाच्या अभावी रक्तस्राव होतो मित्रांनो. ओके, लक्षात असू द्या. यामध्ये वार्धक्य विरोधी जीवनसत्व क जीवनसत्वाला म्हटलं जाते. लक्षात असू द्या, वार्धक्य विरोधी जीवनसत्व कोणतं आहे? क. ओके, आणि पाण्यात विरघळणारे, आणि बघा, पाण्यात विरघळणारे जीवनसत्व कोणते आहे? ब आणि क. तर मेदात विरघळणारे आहे अ, ड, ई, के. पाण्यात विरघळणारे लक्षात कसं ठेवा? ब, द, क. ठीक आहे, याच्यातला द काढून टाका, ब, क. म्हणजे पाण्यामध्ये बदक असते म्हणून लक्षात असू द्या की पाण्यात विरघळणारे ब आणि क, आणि उरलेले सगळे मेदात म्हणजे स्निग्ध पदार्थात ते विरघळतात. त्यानंतर बघा मित्रांनो, सय्यद मुश्ताक अली करंडक स्पर्धा 2023. आता पहिला तर पॉईंट हा लक्षात ठेवा तुम्ही की सय्यद मुश्ताक अली करंडक आहे कोणत्या खेळासंबंधित? क्रिकेट. कारण संतोष ट्रॉफी हे फुटबॉल संबंधित वगैरे असते. ठीक आहे, मग विजेता कोण ठरलेला आहे? कोण ठरलेला आहे मित्रांनो? तर तो ठरलेला आहे पंजाब, आणि उपविजेता टीम आहे बडोदा. लक्षात असू द्या. देशातील पहिली अंडर वॉटर मेट्रो कुठे सुरू करण्यात आली आहे? कलकत्त्याला. मग कोणत्या नदीमधून धावणार आहे ही वॉटर मेट्रो? तर लक्षात असू द्या, हुगळी नदीतून धावणार आहे ही अंडर वॉटर मेट्रो. ओके, आणि भारतातील सर्वात मोठा रेल्वे प्लॅटफॉर्म 1.507 किलोमीटरचा आहे. ओके, एकदा हे चेक करून घ्या. आणि हुबळी कर्नाटक या ठिकाणी आहे आणि दक्षिण पश्चिम रेल्वे झोनमध्ये येते. कारण भारतामध्ये एकूण रेल्वे झोन किती आहे? 18. लक्षात असू द्या, भारतामध्ये एकूण रेल्वे झोन किती आहे? 18, आणि 18वा रेल्वे झोन होता विशाखापट्टणम. मित्रांनो, रेल्वे हा विषय केंद्र सूचीमध्ये येते, म्हणजे संघ सूचीमध्ये येते. हा पॉईंट तुम्ही इथे लक्षात ठेवा, मोस्ट टाईम करा. ठीक आहे, खरगपूर
गोरखपूर आणि हुबळी म्हणजे काय होतं की सगळ्यात पहिला मोठा रेल्वे जंक्शन होता खरगपूर, नंतर गोरखपूर झाला होता, आता हुबळी झालेला आहे जो की कर्नाटक या ठिकाणी आहे. बघा हे हुगळी आणि हे हुबळी ठिकाण आहे. गोष्टीमध्ये कन्फ्युजन असू शकते, तर एवढं तुम्ही लक्षात ठेवा. फ्रान्स सरकारचा सर्वोच्च नागरी पुरस्कार लिजन दी ऑनर 2023 कोणाला देण्यात आलेला आहे? UR ललितांबिका यांना देण्यात आलेला आहे. त्या गगनयानच्या निर्देशक आहे मित्रांनो. ओके, लक्षात असू द्या. UR ललितांबिका, मोस्ट एमपी करा, UR ललितांबिका. आणि यापूर्वी हा अवॉर्ड एन चंद्रशेखरन जे की टाटा समूहाचे अध्यक्ष यांना सुद्धा हा अवॉर्ड मिळालेला होता. ठीक आहे, तर हे होते मित्रांनो आजचे महत्त्वाचे प्रश्न. लेक्चर कसं वाटत आहे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. लवकरच भेटू, तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.